उपमहापौर पदाचा शपथ घेतल्यानंतर आज पहिल्या दिवसापासून संजय घाडी यांनी पाहणी दौऱ्याची सुरुवात केली आहे। आज तुमच्या दहिसर विभागात पाणी दौरा सुरू आहे, कशा प्रकारचा दौरा आहे, काय सांगणार? आज आपण जिथे आहोत तो प्रभाग क्रमांक 5 माझा प्रभाग आहे आणि मनीषा नगर हा विभाग इथे आहे। ह्या विभागामध्ये आपण पाहतोय की मोकळी जागा ही डीपी रोडची जागा आहे आणि हा डीपी रोड SN दुबेला लागून आणि हायवेला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणारा हा या ठिकाणचा डीपी रोड आहे। हा डीपी रोड विकसित व्हावा याच्यासाठी नगरसेवक म्हणून माझे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी मी आज अधिकाऱ्यांना देखील इथे सोबत बोलवलेलं आहे। कारण हा रोड लवकरात लवकर झाला तर पश्चिम द्रुतगती हायवेवरून जाणारी जी वाहतूक आहे ती वाहतूक कोंडी कमी होईल आणि इकडच्या आमच्या दहिसर, बोरिवली, अशोकवनमधले आमचे जे काही नागरिक आहेत, SN दुबेमधले जी मंडळी आहेत, रावळपाडा या परिसरातील लोकांना हायवेला पोहोचण्यासाठी खूप सुलभ रस्ता उपलब्ध होऊ शकतो। अजून रखडलेलं काम आहे पालिकेचे जे अजून बंद आहेत, त्याला गती देण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे काम करणार? निश्चितपणाने 4 वर्षाच्या नंतर मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक होते आणि आता पुढच्या 5 वर्षामध्ये मुंबईचा विकास करण्याची जबाबदारी विश्वस्त म्हणून आमच्या सर्व नगरसेवकांची राहील। महापौर मॅडम आणि मी आमची महापौर उपमहापौरपदी कालच विराजमान आम्ही झालेलो आहोत आणि प्रशासनाला सोबत घेऊन या मुंबईच्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही प्रथम काम करू। मुंबईचे थोडेसे राहिलेले 20% राहिलेले रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करणे हे आमचं प्राधान्य राहील। मुंबईच्या शाळा ज्या आहेत त्या मराठी शाळा, उर्दू शाळा आहेत, गुजराती शाळा आहेत, याच्यामध्ये पटसंख्या विद्यार्थ्यांची वाढली पाहिजे। याच्यासाठी महानगरपालिकांच्या शाळा आहेत त्यांची दुरुस्ती नव्हे त्यांची पुनर्बांधणी करून अतिशय नवीन खाजगी शाळांच्या तोडीच्या शाळा उभारण्याच्या दृष्टीने देखील प्रशासनाला आम्ही भाग पाडणार आहोत। त्यामुळे ह्या पटसंख्या विद्यार्थ्यांच्या वाढू शकतील। दुसरं असं आहे की मुंबई शहरामध्ये भविष्याच्या 5 वर्षामध्ये किंवा पुढच्या आणखीन 25 वर्षामध्ये अनेक नागरिक येणार आहेत, कारण मोठमोठे टॉवर होत आहेत। या वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नवीन धरणांची निर्मिती करणे गरजेचं आहे। त्याच्या दृष्टीने आम्ही प्रशासनाला मार्गदर्शन करू, प्रशासनाकडून हे करून घेणार आहोत। अन्यथा आपल्याला समुद्राचं पाणी, खारं पाणी ते गोड करून इतर पिण्याच्या शिवाय इतर उपयोगासाठी ते वापरावं लागेल। ह्या योजना लक्षात ठेवाव्या लागतील। ह्या मुंबई शहरामध्ये KM नायरसारख्या धर्तीवरती एक मोठं रुग्णालय व्हायला पाहिजे। माझी तर अशी इच्छा आहे की दर 5 वर्षामधला हा एक कार्यक्रम असायला हवा की मुंबई शहरामध्ये जिथे महानगरपालिकेचा आरक्षित भूखंड आहे याच्यासाठी हॉस्पिटलसाठी तिथे हॉस्पिटल्सची निर्मिती व्हायला पाहिजे। कारण KM, नायर, कूपर किंवा शताब्दी आहेत, ह्या रुग्णालयांमध्ये खूप लोड येतो आहे। त्यामुळे ज्या आरोग्य सुविधा आपण ज्या दर्जेदार द्यायला पाहिजे त्यालाही थोडीशी मर्यादा येते आणि म्हणून आपल्याला ह्या आरोग्य सुविधेकडे लक्ष द्यावं लागेल। मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर करावे लागेल आपल्याला आणि त्या दृष्टीने नागरिकांचं सहकार्य घ्यावं लागेल आणि प्रशासनाची मदत। आपल्याला कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा सर्व वेगवेगळा करून आपल्याला कचऱ्यापासून मुंबई महानगरपालिकेला उत्पन्न कसं होईल याचा विचार प्रशासनाने करायला पाहिजे। कारण केरळ राज्याचा आम्ही दौरा केला होता, नगरसेवक होतो मी त्यावेळेला। केरळ राज्य किंवा त्यांच्या महानगरपालिका ह्या कचऱ्याच्या व्यवस्थापन करून आज त्या कचऱ्याचं माध्यमातून पैसा कमवत आहेत आणि त्यामुळे मुलुंडसारखे डम्पिंग ग्राउंड आहे किंवा अन्य ठिकाणी जे डम्पिंग ग्राउंड आहे ते देखील बंद होतील आणि ती जागा देखील मुंबई महानगरपालिकेला विकसित करता येईल। वाहतुकीची मोठी समस्या आहे आपल्या उपनगरमध्ये, हायकोर्टाने पण नाराजगी व्यक्त केली आहे BMCवर। कशा प्रकारे तुम्ही याच्यावर काम करणार, काय तुमच्या? एकतर मुंबई शहरामध्ये गाड्यांची संख्या खूप वाढली आहे। एका घरामध्ये 3-3, 4-4 गाड्या आहेत आणि आपण कसं आहे की परदेशी जे आहेत, परदेशामध्ये कसं की पब्लिक ट्रान्सपोर्टचं यूज जास्त लोक नागरिक करतात आणि माझी विनंती आहे की नागरिकांना की आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग केला तर खाजगी वाहतूक जी आहे ती कमी होईल। त्यामुळे तो एक विचार व्हावा आणि याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी म्हटलं होतं की मुंबईतला दहिसरमधून निघणारा माणूस किंवा मुलुंडमधून निघणारा माणूस 59 मिनिटामध्ये
म्हणजे 1 तासाच्या आतमध्ये विटीला पोचला पाहिजे, चर्चगेटला पोचला पाहिजे, अशा दृष्टीने आपण वाहतुकीची व्यवस्था करणार आहोत. आणि ते कामही सुरू झालं. मोनोरेल चालू आहे, मेट्रो चालू आहे, भुयारी मेट्रो चालू आहेत, अटल सेतू पूर्ण झालेला आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या मदतीनं सागरी मार्ग जो आहे तो देखील होतो आहे. आणि आमच्या या दहिसरमधून देवीपाड्यातून ठाण्याला जाणारा भुयारी मार्ग नॅशनल पार्कच्या खालून जातो आहे. त्यामुळे ही इकडची घोडबंदर मार्गे जाणारी ठाण्याला जी वाहतूक आहे किंवा लोक आहेत त्यांच्यासाठी सोयीचं होईल आणि ही वाहतूक नियंत्रित होईल ह्या भागाची, असे मला वाटतं. काल जेव्हा तुमचा शपथविधी सुरू होता तेव्हा विरोधी पक्ष नगरसेवक जे होते त्यांनी खूप गोंधळ घातले होते. घोषणाबाजी जोरदार सुरू होता. काय वाटतं, त्यांनी आरोप केले आहेत की नियमभंग केल्याचे आरोप पण केले आहेत? वाटतं का कायदा भंग झाला होता? 100% नाही, कारण त्या विरोधी पक्ष म्हणजे उबाटाच्या गटनेत्या आहेत किशोरीताई पेडणेकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता की पीठासीन अधिकारी म्हणून भूषण गगराणी आयुक्त आहेत ते बसले होते. याच्यापूर्वी अशी प्रथा आणि नियम होता की सभागृहामध्ये जो सिनियर असेल, जो जास्तीत जास्त वेळा निवडून आलेला नगरसेवक किंवा नगरसेविका असेल त्याला पीठासीन अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नियुक्त केलं जातं आणि तो ही महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक सगळी कंडक्ट करत असतो. परंतु ह्यावेळेला नगरविकास विभागाच्या माध्यमातून राज्य सरकारने नवीन नियम काढला आणि GR काढला की IAS कॅडरचा जो अधिकारी महानगरपालिका किंवा कुठच्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल तो त्या ठिकाणचा पीठासीन अधिकारी म्हणून काम करेल. याचा उद्देश असा होता की निपक्षपातीपणाने हा अधिकारी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करू शकतो, हा त्याच्या मागचा उद्देश होता. मला वाटतं किशोरीताईंना हे माहीत असून देखील त्यांनी ते कळलं नाही असं समजून हा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आणि पहिल्याच दिवशी आपली खरं तर नाचक्की करून घेतली असं मला वाटतं. आयुक्तांनी हा हरकतीचा मुद्दा आपण पाहिलं की तो फेटाळून लावला, त्याच्यात काही तथ्य नाही असं सांगितलं. त्यामुळे त्यांचा मूळ उद्देश हाच होता की आजच्या दिवशी गोंधळ करायचा, पण याला काही कारण नव्हतं. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला जो कौल आहे तो आपण स्वीकारला पाहिजे. माझी काल अपेक्षा होती की उपमहापौर खुर्चीत बसल्यानंतर अत्यंत शांततेने ही निवड प्रक्रिया पूर्ण होईल, कारण उबाटामध्ये देखील 4 माजी महापौर आहेत, अनेक मंडळी जे नगरसेवक आहेत 3-3, 4-4 टर्म निवडून आलेली लोक आहेत, सिनियर लोक आहेत. आणि अशा सिनियर नगरसेवकांनी अशा प्रकारचं करणं हे न पटण्यासारखं आहे. त्यामुळे आता पाहू, तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की सभागृह चांगलं चालवण्यासाठी आणि चांगला अभ्यासू आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून सभागृहामध्ये कामकाज करा, तरच ह्या मुंबई शहरातील प्रश्न या इथे आपण सोडू शकतो. काल त्यांनी जे बायकॉट केलं तेही चुकीचं होतं, कारण महापौरांची आणि उपमहापौरांची निवड होते आणि अशा चांगल्या मंगल प्रसंगी आपण सभात्याग करणं हे लोकशाहीला काळिमा फासण्याचा प्रकार होता असं मला वाटतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.